बीडच्या भगवान भक्ती गडावरून भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे दसरा मेळाव्यानिमित्त उद्या संबोधित करणार आहेत। पंकजाताई यांच्या भाषणातून सामाजिक सलोखा आणि ऊर्जा मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे। दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे। येणाऱ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था पार्किंगच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दरवर्षी पंकजा मुंडे या दसरा मेळाव्यातून आपल्या आगामी राजकीय वाटचालीविषयी बोलत असतात। यावर्षी आलेली अतिवृष्टी, आरक्षण, निर्माण झालेले प्रश्न याविषयी, राजकीय वाटचालीविषयी पंकजा मुंडे काय भाष्य करतात हे बघावं लागेल। भगवान भक्ती गडावरील कार्यकर्त्यांसोबत या सगळ्या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। आपला दसरा आपली परंपरा ही टॅगलाईन घेऊन भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील भगवान भक्तीगड या ठिकाणी दसरा मेळावा होतो आणि त्या अनुषंगाने तयारी अंतिम टप्प्यात आलेली आपण समोर पाहतोय। भगवान बाबाची भव्य अशी इथं मूर्ती आहे। भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट या ठिकाणी हा दसरा मेळावा होतो आणि पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार, त्यांच्या बोलण्यातून ऊर्जा मिळते अशा पद्धतीने मुंडे समर्थकांची भावना असते। विशेषतः मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी येतात। नेमकं उद्या पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष, तसं उत्सुकता आहे। नेमकं पंकजाताई काय बोलणार आणि उद्या त्यांच्या बोलण्यातून कुठली ऊर्जा मिळते? हे बघा, आपण पाहू शकतो की ही परंपरा आहे। गेल्या 10 वर्षापासून ही परंपरा जन्मभूमी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हा दसरा मेळावा पार पडतो। आपण पाहू शकता या ठिकाणी स्टेज असेल किंवा हेलिपॅडची व्यवस्था असेल किंवा ही पूर्व सदृश्य जी परिस्थिती होती ती आज पूर्णपणे राष्ट्रसंत भगवान बाबाच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी पूर्णपणे ओसरलेली आहे। दसरा मेळावा मैदान 20 एकर परिसर हा पूर्णपणे कोरडा झाला आहे। पार्किंगची कुठलीही गैरसोय या ठिकाणी सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही। आता ताईसाहेब मार्गदर्शन करतात, आम्ही भक्तगण आहोत, आम्ही फक्त ऐकणारे आहोत। ते जे जे सांगतात ते ऐकण्यासाठी आणि त्यातनं आम्हाला एक ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते आणि त्यातनं पुढं आमचं मार्गक्रमण होतं। संपूर्ण महाराष्ट्रातून या गडावर मेळाव्यासाठी ताईचं भाषण ऐकण्यासाठी समाज आणि तरुण उत्सुक असतो। वेगवेगळ्या पद्धतीने तरुण या ठिकाणी येणार आहेत। आज बीड जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात तरुण या ठिकाणी सहभागी होणार आहेत। तरुणामध्ये विशेष करून ताईंचं आकर्षण आहे आणि ताई जे महाराष्ट्राला संदेश देतात तो या ठिकाणाहून संदेश जात असतो। या ठिकाणाहून एक नवीन ऊर्जा प्राप्त होत असते। युवकांना आणि ऊसतोड कामगारांना या ठिकाणाहून जी खरा संदेश मिळत असतो यासाठी तरुण मोठ्या संख्येने उद्या या ठिकाणी सहभागी होणार आहेत। त्यामुळे नेमका उद्याचा दसरा मेळावा कसा असेल आणि पंकजाताई काय बोलतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, भगवान भक्तीगड, बीड।